नमस्कार मंडळी. सरस्वती मयुरी कदम या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लास्ट फ्रॉम 10 अँड ऑल अदर डिजिट्स फ्रॉम 9. तर हा फॉर्म्युला आपल्याला कुठे यूज करायचा आहे? तर सबट्रॅक्शन करताना. विशेषतः 100, 1000, 10,000, 1,00,000, 10,00,000 अशा 100च्या सीरीजमध्ये असणाऱ्या ज्या संख्या आहेत, त्या संख्यांमधून कुठलाही नंबर जर सबट्रॅक्ट करायचा असेल, तर शेवटचा जो अंक आहे, तो 10 मधून सबट्रॅक्ट करायचा आहे आणि बाकी सगळे अंक हे 9 मधून सबट्रॅक्ट करायचे आहेत. तर पाहूया लास्ट फ्रॉम 10 अँड ऑल अदर डिजिट्स फ्रॉम 9. लास्ट फ्रॉम 10 अँड ऑल फ्रॉम 9. ह्या वैदिक मॅथ्स सबट्रॅक्शन रूलचा वापर करताना पहिला रूल आपण पाहूया. सबट्रॅक्ट द लास्ट डिजिट फ्रॉम 10 अँड सेकंड रूल सबट्रॅक्ट ऑल अदर डिजिट्स फ्रॉम 9. आता आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहतोय. 1000 सबट्रॅक्ट 357. 1000 subtract 357. Last from 10 and all other digits from 9. तर आपण हे नंबर्स लिहून घेऊया आणि शेवटचा जो नंबर आहे त्याच्यावरती 10 लिहूया आणि इतर जे अंक आहेत त्याच्यावरती 99 लिहूया. 10 - 7 3. 9 - 5 4. 9 - 3 6. तर 1000 सबट्रॅक्ट 357 याचा आन्सर 643 आलं. आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. 10,000 सबट्रॅक्ट 1847. लास्ट फ्रॉम 10. 10 - 7 3. अदर डिजिट्स फ्रॉम 9. 9 - 4 5. 9 - 8 1. 9 - 1 8. So the answer is the 8153. Next example. 1,00,000 subtract 65,432. जो आपल्याला नंबर मायनस करायचा आहे तोच नंबर आपण लिहून घेऊया आणि शेवटचा जो डिजिट आहे त्याच्यावरती 10 लिहू आणि इतर शेवटच्या डिजिटच्या पुढचे जे अंक आहेत दशक, एकक, हजार, दशहजार या स्थानचे जे अंक आहेत त्याच्यावरती आपण 9 लिहूया. 10 - 2 8. 9 - 3 6. 9 - 4 5. 9 - 5 4. 9 - 6 3. 10 lakh minus 1,23,456. आपण जी संख्या मायनस करायची आहे, सबट्रॅक्ट करायची आहे तीच फक्त लिहून घेऊया आणि शेवटच्या डिजिटवर 10 हा अंक लिहू आणि इतर डिजिटवर 9 हा अंक लिहूया. 10 - 6 4. 9 - 5 4. 9 - 4 5. 9 - 3 6. 9 - 2 7. 9 - 1 8. So 8,76,544 हे आपल्याला आन्सर मिळालं. आता शेवटचं उदाहरण आपण पाहूया. 10,000 सबट्रॅक्ट 9,999. ही संख्या आपण लिहून घेतली. शेवटचा जो अंक आहे त्याच्या डोक्यावर आपण 10 लिहिला आणि इतर जे अंक आहेत त्याच्या डोक्यावर आपण 99 लिहिले. 10 - 9 1. 9 - 9 0. 9 - 9 0. 9 - 9 0. अशा पद्धतीने तुम्ही 100 या पद्धतीच्या ज्या काही पुढील सिरीजचे अंक आहेत, संख्या आहेत, त्या संख्यांमधून कोणतीही संख्या सबट्रॅक्शन करताना हा रूल आपण यूज करू शकतो. अतिशय सोपी ट्रिक आहे ही. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला
तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढील व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.